आपल्याला त्या ठिकाणी राग येतो महाराज, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो. पण ज्या संतांचं आपण चरित्र पाहतोय, आपल्याला शिकायचं त्यांच्या चरित्रामधून. त्यांच्या चरित्रामध्ये राग हा कुठे दिसतच नाही. कितीही काही झालं तरी नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये राग नाही. बरं, श्रीमंती ही तशीच आहे. थोडासा पैसा आला तर माणसाला अभिमान होतो. नको त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी दबाव आणून त्या ठिकाणी अहंकाराने बोलायला सुरुवात करतात. श्रीमंती ही तेवढीच आहे, भक्ती ही तेवढीच आहे, पण राग नाही मनामध्ये. एवढी शांत नाथ महाराज. तुम्हाला सांगू, अरे ज्याच्याकडे शांती असते त्याच्याकडे श्रीमंतीची कमीच नसते महाराज. कधीच कमी नसते श्रीमंतीची. एक राजा होता. एवढं धन धान्य संपदा एवढी त्या राजाच्या राज्यामध्ये होती, अगदी कशाचीही उणीव नव्हती. एक दिवस पहाटेच्या वेळेला एक लाल वस्त्रामध्ये सुंदर असणारी एक स्त्री, अलंकार अंगावरती त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत, हातामध्ये त्या ठिकाणी कमळाचं फूल आहे आणि सुंदर शृंगार केलेली नटलेली लाल वस्त्रातली स्त्री सकाळी सकाळी राजा समोर येऊन उभी राहिली. राजाने पाहिलं, राजा खडबडून उठून बसला. माते, कोण तुम्ही? नमस्कार करतो. राजा, मी लक्ष्मी आहे. लक्ष्मी माते, तुम्ही? सकाळी सकाळी मला तुमचं दर्शन झालं. अहो भाग्य माझं, खऱ्या अर्थाने माझं आज भाग्य उदयाला आलं माते. आज सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं. हा राजा, आज भाग्य म्हणू नकोस रे. का माते? राजा, आतापर्यंत मी तुझ्या राज्यामध्ये होते. आतापर्यंत तुझ्या राज्यामध्ये धन धान्याचे, पैशाची, तुला शासन चालवायला कशाचीही कमी नव्हती, कारण मी तुझ्या राज्यात होते. पण आज मी जाते. का जाताय माते? नाही राजा, जाते. काही चूक झाली का माझ्याकडून? काहीच चूक नाही, पण तुला माहिती नाही मी चंचल आहे. लक्ष्मी ही कशी असते? चंचल असते. जास्त वेळ एका ठिकाणी थांबत नाही. मला गेलं पाहिजे. माते, तुम्ही जर गेलात तर माझं कसं होणार? माहिती आहे मला, काही अपराध झाले असले तर क्षमा कर माते, पण नको जाऊ. नाही राजा, मी नाही थांबू शकत. थांबवण्याचा प्रयत्न केला राजाने, पण लक्ष्मीनं नाही ऐकलं. निघून गेली लक्ष्मी. लक्ष्मी गेली. थोड्या वेळाने सत्य तिथे आलेलं आहे. राजाने विचारलं, तुम्ही कोण? म्हणे, मी सत्य. सत्य, तुम्ही पण जाणार? हो राजा, मी पण चाललो. कारण लक्ष्मी गेली. ज्या अर्थी लक्ष्मी गेली त्या अर्थी लोक सत्यानं वागणार नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतील आणि माझा त्या ठिकाणी कचरा होऊन जाईल. कचरा होण्याच्या अगोदर गेलेलं बरं. मी या ठिकाणी थांबू शकत नाही, मला जाऊ दे. नाही सत्य, तुम्ही तरी थांबा ना. नाही नाही, मी नाही थांबू शकत. सत्यही गेलं. ऐकताय ना तुम्ही? लक्ष्मी गेली, सत्य गेलं. आता धर्म त्या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही कोण? राजा विचारतोय. मी धर्म आहे. धर्म, तुम्ही जाताय? हो, मला गेलं पाहिजे. ज्या अर्थी लक्ष्मी माता गेली, सत्य गेलं. आता काय भरोसा लोक धर्माने वागतील का नाही? मलाही जावं लागणार. तुम्ही जाऊ नका ना. सत्य. नाही राजा, लोक आता सत्यानं वागणार नाहीत. दुष्काळाचे दिवस येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. लोकांना अन्न नाही भेटणार, वस्त्र नाही भेटणार आणि लोक धर्मनीती सोडून वागायला लागतील. मला का ठेवून घेतोस इथे? जाऊ दे मला. राजानं सांगितलं, सत्य गेलं तरी चालेल, लक्ष्मी माता गेली तरी चालेल, धर्म मी तुम्हाला जाऊ देणार नाही. येऊ दे आमच्यावरची कठीण परिस्थिती, होऊ दे आमचे हाल, पण मी धर्म सोडणार नाही. नाही सोडणार आम्ही तुम्हाला. ठीक आहे म्हणे, जशी तुझी इच्छा. थांबतो मी. धर्म थांबला महाराज. तर लक्ष्मी माता तर गेलीच होती. हळूहळू राज्य त्या ठिकाणी महाराज, एवढे वाईट दिवस आले त्या लोकांवरती, त्या राज्यातल्या लोकांवरती. राजा होता पण अक्षरशः अन्न मागून खाण्याची वेळ आली, भिक्षा मागून खाण्याची वेळ आली राजावरती. कधी कधी तर पोटाला अन्नही भेटू नये.
त्या राज्यातली लोक विचार करत होते, आपल्यालाही त्या ठिकाणी खायला भेटत नाही, राजालाही खायला भेटत नाही, काय करावं? लोक म्हणायचे, अरे आपला राजा जर आपल्यासाठी उपवासी राहत असेल तर आपण 2 दिवस उपवास करायला काय हरकत आहे? आपला राजा जर अनवाणी पायाने फिरत असेल तर आपण त्या ठिकाणी पगडीची अपेक्षा का करायची? आपला राजा जसं वागतोय तसंच आपण त्या ठिकाणी वागायचं. आपण त्या ठिकाणी धर्म सोडायचा नाही. कितीही हाल होऊ द्या हाल झाले तर झाले, पण धर्म सोडायचाच नाही आपल्याला. एका मनाने त्या ठिकाणी सगळी मंडळी राहत होती महाराज. असं करता करता अनेक दिवस यांचे हाल झाले. पुढे गेलेलं जे सत्य होतं ना महाराज, त्या सत्यानं पाठीमागे वळून पाहिलं. ऐकताय ना तुम्ही सगळे? पुढे गेलेलं जे सत्य होतं लक्ष्मीच्या पाठीमागे, त्यानं मागे वळून पाहिलं की धर्म आला की नाही. तर धर्म दिसतच नव्हता. अरे धर्म काही येत नाहीये, का बरं येत नाही? लक्ष्मी मातेला आवाज दिला, लक्ष्मी माते, आपण दोघच निघालो पण ते धर्म नाही आला अजून. का बरं आलं नसेल? थांबा म्हणे, मी जाऊन त्याला बोलवतो. पुढे गेलेलं सत्य पाठीमागे आलं, मागे आलं आणि सत्य त्या ठिकाणी धर्माला म्हणत होता, आम्ही दोघं निघून गेलो. कदाचित या राज्यातल्या लोकांची दुरावस्था झाली असेल, यांनी धर्म सोडला असेल, यांनी सत्य सोडलं असेल. मग हे धर्म तू इथं कशाला थांबलास? म्हणे गेलात तुम्ही दोघं, पण या लोकांनी सत्य सोडलं नाही. गेलात तुम्ही दोघं, पण यांनी धर्म सोडला नाही. धर्म सोडला नाही? काय सांगताय तुम्ही? हो, नाही सोडलं. सत्य नाही सोडलं या लोकांनी? हो, सत्यही नाही सोडलं. अरे एवढी वाईट परिस्थिती आली तरी यांनी धर्म सोडला नाही, सत्य नाही सोडलं. जाऊ दे म्हणे, लक्ष्मी मातेला जायचं असेल तर जाऊ दे, मी थांबतो इथेच. पुढे गेलेलं सत्य पाठीमागे आलं महाराज. आता लक्ष्मी माता विचार करत होती, हे या ठिकाणी थांबलं. म्हणजे तुम्ही येणार नाही? नाही, कारण यांनी धर्म सोडला नाही, सत्य सोडलं नाही. मग लक्ष्मी माता म्हणते, माझ्या पतीची आज्ञा आहे मला, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी सत्य आहे, अशा ठिकाणी तू सदैव वास्तव्य करायचं, तू तिथून जायचं नाही. परिणाम लक्ष्मी माताही त्या ठिकाणी राहिली महाराज. कशामुळे? का थांबली? धर्माने वागले म्हणून, सत्य सोडलं नाही म्हणून. अरे जिथं खरं बोलतात, जिथे धर्म टिकवला जातो, त्या ठिकाणी किती जरी हालापेष्टा झाल्या तरी महाराज लक्ष्मी त्या ठिकाणी एक दिवस परत येत असते. धर्मानं माणसाने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नियत सोडून त्या ठिकाणी वागू नये. असे